चला मालूक संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय निवडलाय. तर अल्पेश वाडवल आपल्यास विनंती आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती मालूक संघाकडून गोलंदाज आदित्यला आपण पाहता. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले 1 जिथे लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट. हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आतमध्ये पाहिलं तर मिड ऑन आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, स्वीपर कव्हर आहे, पॉईंट आहे आणि एक क्षेत्ररक्षक सिली मिड ऑन माफ करा सिली पॉईंट हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. पहिलाच बॉल थोडासा बाहेर ठेवला, पंचांकडे पाहिलं तर पंचांचा नकारात्मक बॉलची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22/22 अंमलात आणला जातो. वाईटच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. मराठी संघ या एका धावेनं संघाचं खातं उघडतोय. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला प्रकाश आणि त्यांच्या बरोबरीने रोहित ही आघाडीची जोडी आहे. दुसऱ्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू बद्दल पाहिलं तर बराच काळ हवेमध्ये होता. स्वतः कॅप्टन चेंडूवरती आले, झेल ड्रॉप आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू 2 धावांसाठी रणसंख्या जर 2च्या मदतीने पाहिली तर जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती. तर सर्वांनी निलेश पोटले आणि नथुराम जिधुरे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात अगदी आम्हाला रक्कम सुपूर्द केली जाते. आपलं देखील कुणबी व चषकाच्या माध्यमातून खूप खूप आभार. पहिलाच बॉलवरती झेल ड्रॉप. यावेळी पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल शॉर्टम पुलचा हल्ला चढवलाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. फक्त एका धावेवरती रोखलं गेलंय. रणसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती. 4 रन्स, लॉस ऑफ नन विकेट्स. प्रारंभिक जोडी आघाडीची जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती पाहते. अजिंक्य आदित्य मापकरा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ठीक आहे, या षटकामध्ये झेल निश्चितपणे ड्रॉप झाला. मात्र पुन्हा एकदा कमबॅक लाजवाब बॉल पुढे ठेवला. गती होती या बॉलवरती. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट आणि यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपण पाहिजे. बॅटची फेस जी आहे ती लवकर बंद केली. बॉल जर पाहिलं तर अगदी वेगानं निघून गेला. मागे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बॉलला अडवलं गेलं आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉलची सांगता मैदानावरती होत असताना आपण पाहताय. मालूक संघ सध्याच्या घडीला फिल्डिंग करत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा शफल झाले, पुढे गेले, पंचांकडे पाहिलं. पंचांचा इशारा पुन्हा आपल्यापर्यंत येतोय. एक नकारात्मक बॉल, एक्स्ट्रा अवांतर आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. P1 पॉवर प्ले. समोर आघाडीची जोडी आहे. प्रत्येक बॉलला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. पुन्हा एकदा शफल झाले. लोअर फुल टॉस्क इनटू द गॅप. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय. 4 धावांसाठी चौकार. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या मराठी संघाच्या माध्यमातून. एक झेल निश्चितपणे ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर दोन्ही बाजून आता अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारे मराठी संघाकडून. आदित्य पुढचा बॉल राईट मोर द विकेट इन ऍक्शन. यावेळी पॅड वरती बॉल आदलला. अगदी पंचांकडे दाद मागितली गेले. तर पंचांचा स्पष्टपणे नकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31/31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. अपील म्हणजे तुम्हाला लेग बिफोर, कॉट बिहाइंड, स्टंपिंग अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी अपील करणं अनिवार्य आहे. विदाउट अपील्स अंपायर कॅनॉट इंटरफेअर. अर्थात अपीलशिवाय अंपायर इंटरफेअर करू शकत नाही. तरी सध्याच्या घडीला नियम क्रमांक 31 अंतर्गत अपील देखील पाहिली आणि त्याच्यावरती पंचांकडून तो नकारात्मक सिग्नल देखील आला. बॉलला उडवलं इनफिल्डच्या डोक्यावरून. मिड विकेट मध्ये पॉवर प्ले मध्ये एक क्षेत्ररक्षक बाहेर आहे आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल. केवळ एक सिंगल धाव. रणसंख्या 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 10. लॉस ऑफ 0 विकेट. चला मालूक संघ 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं. हे कॅल्क्युलेशन थोडस लक्षात असू द्या. पहिल्याच 3 चेंडूवरती माफ करा 3 षटकामध्ये 15 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायला हवी. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. क्षितिज पॉवर प्लेचे निर्बंध नाहीये त्या षटकामध्ये. सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याच्यावरून ऑफ साइडला पाहिलं तर लॉंग ऑफ आहे आणि स्वीपर कव्हर हे क्षेत्ररक्षक स्थितीसाठी.
पहिला बॉलला उडवलाय आणि मी मगाशीच उल्लेख केला की इथे मात्र बॅटरसाठी थोडंसं चॅलेंजिंग ग्राउंड आहे, कारण मागच्या बाजूला बंद आहे, तुम्हाला समोर धावा काढायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी गोलंदाज अकुटप्प्याची गोलंदाजी करतील त्यावेळी त्या चेंडूवरती थोडंसं खेळण्याचा प्रयत्न कसा होईल याच्यावरती देखील सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र निश्चितपणे असतील. पहिला बॉल अकुटप्प्याचा थोडंसं शॉर्ट आर्म फुलचा हल्ला चढवला, बॉलला पाठवून दिला लांगला रिझन मध्ये. गोषा की झोन आहे, केवळ एक सिंगल धावाले आणि रणसंख्या जर पाहिली तर डबल 1 11 या आकड्यावरती. क्रिकेटच्या इतिहासातील मॅजिकल क्रमांक, मॅजिकल फिगर. 11 तारखेला आपण एक सामना पाहिला दक्षिण आफ्रिका विरोधात ऑस्ट्रेलिया, कसोटी क्रिकेटची मॅच होती आणि तारीख होती 11 नोव्हेंबर, अर्थात 11-11-11 या दिवशी सकाळी 11:11 दक्षिण आफ्रिका संघाला तब्बल 111 धावांची गरज होती आणि तेव्हापासून क्रिकेटच्या इतिहासात 11 क्रमांक आज मॅजिकल फिगर म्हणून पाहिला जाऊ लागला. आणि यावेळी पाहिलं तर झेल क्रमांक दुसरा ड्रॉप, 2 झेल ड्रॉप झाल्यात या पूर्ण मॅच मध्ये. 2 षटकामध्ये 2 झेल ड्रॉप. त्या ठिकाणी हरीश आहेत संघनायक स्वतः सांगतायत की गोलंदाज या थोडेसे हायफर झाले, नाराज जाणवले, मात्र त्यांच्याकडून हे गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा गोलंदाज नाराज असतो ना त्याला थोडंसं प्रोत्साहित करणं, त्याला शांत ठेवणं हे फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाज म्हटलं तर एकदम सुसाट सुटलेला तो वाघ आहे आणि त्याला शांत ठेवण्यासाठी कर्णधार फार महत्वाची भूमिका बजावत असतात. यावेळी बॉलला हलक्या हाताने मागे ढकलून दिलं बॅकवर्ड पॉइंट मध्ये, एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 1/4 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ नन विकेट्स. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 झेल या संपूर्ण मॅच मध्ये मालक संघाकडून बाद झालेत. थांबवण्यासाठी इथून विकेट्स घेणं गरजेचं आहे, डॉट बॉल येणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा इंटू द गॅप मिड विकेट मध्ये आदित्य बॉलवरती आलाय, बॉलला अडवलंय, एक सिंगल धाव कंप्लीट झाले. आपण गोलंदाज स्थितीची थोडीशी ऍक्शन पाहिली तर अक्षरशः पाकिस्तान संघाचा सोहेल तन्वीर याची आठवण करून देतो, ज्या पद्धतीनं त्याची शैली होती, हाय ऍक्शन, कानाजवळून थोडीशी फिरकी राहणार तो बॉल आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी ऍक्शन गोलंदाज स्थितीचं आपण पाहताय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपला, रणसंख्या 1/5-15. जर्सी नंबर 15 आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावा देखील झाल्यात 15. पुढचा बॉल ह्यावेळी उलटे झाले आणि पहिला बॉल आला डॉट. कुणबुवा चषक या स्पर्धेला आपल्या तालुक्यातील बुलंद आवाज चोरवली गावचे दिशांत कातुर्डे आणि कुडेगावचे अजित आरडे आपल्या या स्पर्धेला समालोचक म्हणून लाभलेले आहेत. समस्त समाज बांधवाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. येस, थँक्यू. अगदी उल्लेख देखील झाला या स्पर्धेमध्ये. खूप खूप आभार. आम्हाला इथे संधी दिली, बोलवलं गेले आणि हा क्रिकेटचा जो सोहळा आहे तो आमच्या शब्दाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये करणार आहोत. यावेळी पाहिलं तर पॅडमध्ये बॉल आदलला आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉलची सांगता सितीशने मागच्या 2 लगातार बॉल डॉट केलेत. अगदी लाजवाब गोलंदाजी मैदानावरती केली जाते. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात 1/5-15. 7 मिनिटाचा वेळ झालाय. मालूक संघ 7 मिनिटाचा वेळ झालाय. 1/5-15 7.5च्या सरासरीने खेळ चाललाय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, सिटीच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा आल्या. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज अटॅकवरती गोलंदाज सागरला आपण पाहताय. सागर स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. सन्मानाची, प्रतिष्ठेची ही लढाई आहे. कुणबी चषकाचा थरार आहे. कुणबी युवा चषक 25वं वर्ष आहे. सागर भोगल गोलंदाजी ट्रॅकवरती. क्षेत्ररक्षणामध्ये सागरसाठी बदलाव. ऑन साइडला अजयला आपण पाहताय, लांगॉनला गोलंदाज अजय, माफ करा गोलंदाज. पहिला बॉल फुलटॉस, बॉलला सरळ पाठवून दिलाय. सीमारेषा पार. अंपायरचं सिग्नल येतोय. 9+4 मिळते धावा 5. सागरचा पहिलाच बॉल कमरेच्या वर राहिला आणि क्रिकेट मध्ये काही नियम घालून गेले. त्याच्यामध्ये नियम क्रमांक 21 आम्हाला सांगतो कमरेच्या वर बॉल असेल तर नो बॉल आणि पंचांचं सिग्नल आला नो. त्याच्याबरोबर नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॅटरकडे लायसन आहे. कुठल्याही भागामध्ये आपली तलवार तुम्ही फिरवू शकता, हे लायसन आहे आणि तो भिरकवण्याचा प्रयत्न झाला. पुढे बॉल स्लॉट मध्ये होता. चेंडूच्या विपरीत दिशेमध्ये बॉलला खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, डॉट बॉल. आणि जर रणसंख्या आपण पाहिली तर अजूनही 20 या आकड्यावरती स्थिर आहे. 20 हा आकडा सध्याच्या घडीला ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातारचा 2रा चेंडू डॉट आलाय.
अगदी आमच्या बरोबरीने स्कोररच्या भूमिकेत महेंद्रजी काप यांना देखील पाहत आहे. आपलं देखील सरचे स्वागत. मॅच जर पाहिली तर एक रंगतदार मॅच आहे. दोन्ही बाजूला जर पाहिलं एक मालूक संघ आहे, दुसऱ्या बाजूला मालाडीचा संघ आहे आणि दोन संघामध्येही चुरस आहे. कोणता संघ आपला दबदबा आपलं आव्हान या कुणबी चषकामध्ये जिवंत ठेवेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे दाद मागितली. पंचांचा स्पष्ट नकार. ती लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये सजवली जाते. लगातारचा हा तिसरा चेंडू डॉट आलाय. पहिल्या चेंडूवर नो, त्याच्यानंतर मोठा फटका आणि त्याच्यानंतर मैदानावरती कमबॅक काय असतं ते कमबॅक आता गोलंदाज सागरच्या एक गोलंदाजीवरती आपण पाहताय. थोडीशी जोखीम पत्करली जाते. फुलरलेनचे बॉल हाताळण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. स्लॉटमध्ये बॉल येत आहेत मात्र बॅटर थोडस खराब या ठिकाणी. प्रत्येक शॉट सिलेक्शन खराब आहे. प्रत्येक बॉलला विपरीत दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आय अँड हँड कोऑर्डिनेशन नाहीये प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक बॉल जर आपण पाहिला तर सेम लेंथ आणि गोलंदाज चारही बॉलवरती अगदी आपलं आव्हान आपला जो दबदबा आहे तो अक्षरशः राखून ठेवलाय मैदानावरती. लगातारचा चौथा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळी केवळ हलक्या हाताने दिशा दिली. चेंडू चाललाय स्वीपर कव्हर माफ करा लॉंग लेग मध्ये एक सिंगल आले. चला वावे हवेली आणि पिटसाई दोन्ही संघाला विनंती आहे. वावे हवेली आणि पिटसाई दोन्ही संघाचे कॅप्टन्स बोथ कॅप्टन्स प्लीज टॉस फॉर द कम फॉर द टॉस. वावे हवेली आणि पिटसाई दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण प्लीज टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. विद्यमान लढत आपण पाहिलं तर षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर व्हेरी लास्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा जागेवरून लांब खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. आफ्टर 2 ओव्हर्स धाव फरकावरती धावा जर पाहिल्या तर 21-21. आता माफ करा 3 षटकाचा खेळ संपला आणि धावा झाल्या धाव फलकावरती 21-21. सर 15 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. बालुक संघ 3 षटकाचा खेळ तर गोलंदाजी टाकवरती 1-7 प्रकाश भोगल. आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहताय 20 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्यात मालाडी संघानं. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला गडी बाद होईल का या बॉलवरती तर नाही. या मॅच मध्ये काय घडलंय फलंदाज झेल डॉन निश्चितपणे ड्रॉप झाला. डायरेक्ट हिट आणि काम फिट. फलंदाज माघारी परत विकेटचं पतन. चला नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे 22. एक गडी बाद झालाय. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी फलंदाज आहे तर राजा ठमके. सध्याच्या घडीला मैदानावरती पाट्या ज्या परिस्थितीमध्ये संघ आहे इथून बाहेर काढणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लाफ्ट केले बॉलला. स्लॉट मध्ये बॉल होता मिड विकेट मध्ये. करप क्षेत्ररक्षण 1 बाउन्स सीमारेषा पार. चेंडूवर येते चौकार. प्रकाशच्या बॅट मधून आक्रमक फटका पुन्हा एकदा पाहिला आणि या फटक्यांची गरज आहे कारण रणसंख्या जर आपण पाहिली तर झाल्या 26. येणारे अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि 4 चेंडूवरती एक डिपेंडेबल स्कोर कार्ड वरती उभा राहायचं असेल तर इथून मी म्हणेल की अजूनही 10 धावांची गरज स्कोर कार्ड मध्ये निश्चितपणे असेल आणि त्याच्यासाठी तर मैदानावरती प्रयत्न केले जातील. प्रकाश भोगल यावेळी स्लो खेळला बॉलला. बॉल मागची गती काढून ठेवली. बॅटरला थोडस अचंबित केलं. सरप्राईज झाले बॅटर. पहिलंच बॅटची फेस क्लोज झाली. बॉल नंतर निघून गेला आणि यावेळी जर पाहिलं तर आणखी एक डॉट बॉलची वर्णी मात्र स्कोर कार्ड वरती लावली जाते. येणारे 3 चेंडूचा काही शिल्लक. यावेळी फटका फसलाय मात्र नुकसान नाहीये बॉलवरती. घोषांकित रिझन मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. अर्थात डिक्लेरेशन झोन आहे. निर्बंध आहेत त्या जागेवरती. तिकडे जर धावा गेल्या तर एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही म्हणजे फटका कितीही चांगला असो. आता 1 धावेनं जर स्कोर कार्ड आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 27 वरती. 27 वरती 1 अशा पद्धतीने आतापर्यंत मालाटी संघाचा खेळ सुरू आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय.
यावेळी अप्रतिम फटका इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय डीप पॉइंट रिझन मध्ये अंपायरचं सिग्नलला 4 धावांसाठी चौकार. तर धावा झाल्या 31-31 1 to go. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे. मालाटी संघाने पलटवार थोडंसं निश्चित केलं. इथून एखादा आणखी मोठा फटका शोधणं गरजेचं आहे. कॅप्टन आहे फर्स्ट स्ट्राईक एंडला. मागच्या बॉलवरती आक्रमक फटका. शेवटचा बॉल फुल टॉस आहे. खूप काही चांगले करू शकले नाहीत. अलॉंग द कार्पेट बॉलला अडवलं गेलंय. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. 2 धावा कंप्लीट. 2 वरती रोखले गेले. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा जर आपण पाहिल्या तर 33 धावा झाल्यात. 34 टार्गेट. येणारे 24 बॉल आणि मालूक संघाला करायचे त्या मॅच मध्ये 34 धावा. चला मालाटी संघाला विनंती आहे. मालाटी संघ दर्शन ठमके अँड कंपनी. तर चला बोथ कॅप्टन्स दोन्ही कॅप्टन्सला आपण प्रेझेंटेशन बॉक्स साठी टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय. ही स्पर्धेची आठवण आहे आणि सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहत आहे. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे वावे हवेली या संघाला. पिटसई मुलगाव संघाची कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस साठी या. पुढची मॅच देखील एक लाजवाब राहील. ही संपूर्ण स्पर्धेची पर्वणी आहे. वावे हवेली आणि पिटसई दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहत आहे. चला मालाटी संघाला विनंती आहे. मालाटी संघ प्लीज जास्त वेळ घेऊन चालणार नाही. आपल्याकडे वेळेवरती बरेचसे निर्बंध आहेत कारण डे लाईट्स मध्ये संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. फ्लडलाईटची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये आणि जसा उल्लेख होतो नेहमी की वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेवरती थोडंसं काम करणे आपलं काम बनतं. म्हणून मी मालाटी संघाला विनंती करेल की क्षेत्राचे सजवून घ्या. प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला अजय मांडवकर त्यांच्या बरोबरीने आदित्य. ही प्रारंभिक जोडी मालूक संघाकडून मैदानावरती दाखल होतीये. तर एका बाजूला आपण आता टॉस साठी जाऊया जिथे पिटसई संघ असेल आणि त्यांच्या बरोबरीने निगुडशेत. चला वावेवली संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस कॉइन स्पिन करतोय. टॉस सोडवला जातोय. हेड इज अ कॉल आणि अगदी पिटसई संघाच्या बाजूने हा निर्णय लागलाय. काय निर्णय? बॉलिंग फर्स्ट. चला बॉलिंग फर्स्ट हा निर्णय निवडलाय. काय याच्या मागे काय रणनीती आहे? म्हणजे 4 षटकांची मॅच आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे. संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहे. स्ट्रॅटर्जी देखील पहिली मॅच झाल्यानंतर आपण देखील आखली असेल. 4 षटकामध्ये काय आहे तुमची रणनीती? ॲज पर आजचा रिव्ह्यू बघून आहे ना असं वाटतं की गेम तर दोन्ही एंडला फ्लक्च्युएट होतोय. सो जसा आमचा गेम प्लॅन आहे सो आम्ही त्यानुसार चाललोय. सो आम्ही स्ट्रायकिंग पहिलं बॉलिंग करू. अगदी चांगलं ऑब्झर्वेशन आहे कारण क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो आणि मी कौतुक करेल या ठिकाणी कॅप्टनचं कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गेम त्यांनी पाहिला आणि उल्लेख केला की आमच्याकडे जो गेम आहे तो मैदानावरती आम्ही सादर करू. चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर दुसऱ्या बाजूला निगृषत आपण या निगृषतचे कॅप्टन जर टॉस माफ करा वावे हवेलीचे कॅप्टन आहेत आणि चला दिलगिरी व्यक्त करतो चुकी माणसाकडून होतात त्याच्यामुळे निगृषत. आता तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नाही आमचा सुद्धा गोलंदाजीचा कौल होता कारण की ज्याप्रमाणे आपण सकाळपासून पिचचा अंदाज घेतोय त्याप्रमाणे कुठेतरी असं एक वाटतं की आम्हाला सुद्धा चान्स मिळावा आणि कुठेतरी गोलंदाजी करावी. कुठेतरी आपणही बॅटिंगच्या हिशोबाने कुठेतरी आपल्याकडून एखादे फलंदाज एक्स्ट्रा उतरवून किंवा बॅटिंग आपल्या साईडला फिरवून जिंकण्याचे प्रयत्न करावा. परंतु ठीक आहे कौल असो या काही असो शेवटी प्रयत्नांचा खेळ आहे, मेहनतीचा खेळ आहे, जिद्दीचा खेळ आहे. यश अपयश हे नंतरची गोष्ट आहे परंतु आपल्याला सध्या मैदानात उतरायचं असेल तर आपल्याला जिद्दीने उतरावं लागेल आणि तेच आम्ही प्रयत्न करू.
थँक्यू सो मच. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा देऊयात. विद्यमान मॅचकडे जातो. एका बाजूला मालूकचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला मालाटी संघ दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ लाईक चांगला प्रहार आला. अगदी अजय मांडवकर हा बॅटर स्ट्राईक खेळला. मालूक संघाचा एक अफलातून खेळाडू आहे. जीटीसीची जी पहिली स्पर्धा झाली जीटीसी चषक, त्या स्पर्धेमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा कोणी केला तर तो स्ट्राईक खेळला असलेला फलंदाज आहे अजय मांडवकर. यावेळी बॉलला सोडलाय. पंचांकडे पाहिलं, पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा निर्णय नाहीये बॉलवरती. आणि इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवलं बॉलला, अवे फ्रॉम द बॉडी, नजरेपासून दूर, बॅट पासून दूर. आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. टार्गेट आहे या मॅच मध्ये 34 धावांचं. 34 टार्गेट सेट केले गेले या मॅच मध्ये. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न हे मैदानावरती सर्वोत्तम असावे. शफल झाले. अक्रॉस जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. दोन्ही पंच तटस्थ भूमिकेमध्ये, त्याचा मी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. आणि विदाऊट अपील्स अंपायर कॅनॉट इंटरफेअर. आणि सध्याच्या घडीला अपील्स केली आणि त्याच्यानंतर पंचांनी थोडंसं पंचांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोन्ही पंच जर पाहिले तर आजच्या दिवसभरात एका बाजूला दिलीप चव्हाण सर आहेत, अजित सर आहेत आणि लाजवाब अंपायरिंग आतापर्यंत पाहत आहे. पुन्हा एकदा मागे टप्पा ठेवला, थोडासा बाहेर ठेवला. चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन. क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. त्या कृतीचं सादरीकरण गोलंदाज प्रवीण पहिल्या षटकामध्ये करतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत अजयच्या विरोधात जो पलटवर राहिलाय अप्रतिम, लाजवाब. P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक. सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर दोन्ही लॉंग ऑन आणि त्याच्याबरोबर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण आहे. लेग बिफोर हा नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये. बॉलवरती जर पाहिलं तर एक डिक्लेअरच्या माध्यमातून रन मिळते. बॅटवरती बॉल होता आणि संघ अगदी बॅटरच्या खात्यामध्ये धावा ऍड होईल. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा, चला एक बॉल बाकी आहे, येस सॉरी, चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानावरती. अजय स्ट्राईक एंडला. एक धुरंधर फलंदाज आहे, मात्र ते अक्षरशः दुसऱ्या बाजूला प्रवीणचं कौतुक करूया, शांत ठेवलंय. डाव्या बाजूने आतापर्यंत गोलंदाजी करतायत राईट मोर द विकेटनं. प्रत्येक बॉलवरती अँटिसिपेशन मैदानावरती सादर केलं जाते. हा आखूट टप्प्याचा बॉल आहे. चेंडूची दिशा बरीचशी खराब आहे. पंच पुन्हा एकदा आपल्यापर्यंत तो सिग्नल पोहोचवता येते की एक्स्ट्रा धाव. रणसंख्या 1च्या मदतीने जर आपण पाहिली तर धावा झाल्यात 7-7. 34 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पहिल्याच 5 चेंडूवरती प्रवीणनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आता एक चेंडू मैदानावरती सुरेख डिलिव्हर करणं देखील महत्वाचं आहे, कारण डू ऑर डाय, हरला तर माघारी. या प्रतिम बॉल. पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं, लोवर फुल टॉस, गती कमी केली. पंचांचा इशारा येतो नॉट आउट. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा झाल्यात 7-7. चला विनंती आहे मालाटी संघ 10 मिनिटांमध्ये तर 2 ओव्हर डिलिव्हर करायचे आहेत. मालाटी संघ कॅप्टन थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या. आता येणारे 10 बॉल आहेत, सॉरी येणारे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये जर 2 षटकं झाली नाहीत तर 38 सर्कलच्या बाहेरून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणावं लागेल. मग त्याचं नुकसान देखील तुम्हाला सोसावाची तयारी असेल तर मी म्हणेल की निश्चितपणे तुम्ही वेळ घेऊ शकता. गोलंदाजी ट्रॅकवरती युवराज मैदानावरती दाखल झालाय. सर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2-7 27 धावांची गरज. 18 मध्ये 27 या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6-5 हे इक्वेशन आहे. मालाटी संघ, चला आपल्याकडे वेळेवरती निर्बंध आहेत, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. युवराज गोलंदाजी ट्रॅकवरती राईट मोर द विकेट समोर आदित्य. पहिला बॉल बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, स्लॅश केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. काय होतंय मैदानावरती. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. हे अंपायर्स एक शॉट आहे. गोशांकी सिरीज आहे, गोशांकी सिरीज आहे. चला डिक्लेरेशन झोन आहे. पंच शहानिशा करतील. 1 धावेचा कॉल, 1 धावेचा
इशारा आपल्यापर्यंत दिला गेलाय. मालाठे विपक्ष मालूक ही मॅच आपण पाहताय. यस 1 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा युवराज 34 34 धावांचं आव्हान, 34 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक दुसरा आहे. या बॉलवरती आदित्यच्या बॅटमधून फटका मोठा आलाय, मात्र मैदानाच्या बाहेर नाहीये. लॉंग ऑफला सेलिब्रेशन पाहताय. अगदी दर्शन ठमके झेल टिपला आणि आपली दावेदारी मैदानावरती दाखवतात. फलंदाज क्रमांक पहिला आदित्य बागारी. दर्शन टपके बॉल खाली आले आणि मैदानावरती सेलिब्रेशन अग्रेशन पण महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं क्रिकेटमध्ये उतरणं गरजेचं नाही, तुमच्या अंगामध्ये ती अग्रेशन, तो ऍक्टिव्हपणा, तो पॅशन, आणि सध्याच्या घडीला पॅशनेट आहेत खेळाडू. चला तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ होता. आता आमचे टायमर आम्हाला सांगतील 6 मिनिटाचा वेळ राहिलाय. 6 मिनिटाचा वेळ राहिला आणि 6 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळजवळ 8 बॉल टाकायचे आहेत. तर 6 मध्ये 8 बॉल टाकून झाले नाहीत तर मग 38 सर्कलचे जे बाहेर 5 खेळाडू आहेत त्याला 4 केले जातील आणि आतमध्ये जे 6 आहेत तिथे 7 केले जातील. गोलंदाज युवराजला पाहत आहे. प्रत्येक मॅच एक हाय व्होल्टेज, प्रत्येक मॅच मध्ये एक वेग आलाय. पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. फुल हरलाईन पंचांकडे पुन्हा एकदा पाहिलं. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. तर करायचं तर करायचं काय, असा प्रश्न मला वाटतं समोरच्या संघापुढे निर्माण झालाय. तर मालूक संघाला जर आपण टार्गेटचा विचार केला 34 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी राखायची आहे. फुलटॉस बॉल, स्कूप केले बॉलला, टायमिंग प्रॉपर जुळून आलाय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय गोसांकित क्षेत्रामध्ये. म्हणजे सुरुवातीचे सर्व बॉल डॉट आले आणि जसा फुल टॉस बॉल आला तो देखील गोसांकित क्षेत्रामध्ये. म्हणजे जसं मराठीमध्ये म्हटलं जातं ना की ज्या दिवशी माणसाचा दिवस खराब असतो ना त्या दिवशी झाडावर चावलेल्या माणसाला एक कुत्रा चावतो. म्हणजे तसं सध्याच्या घडीला मैदानावरती चित्र आहे. पहिले 4 बॉल निर्धावले, फुल टॉस बॉल आला, फटका चांगला होता, मात्र एकापेक्षा अधिक त्या बॉलवरती काही नाहीये. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. पुढे एकदा लॉंग ऑन वरून समीर गेले, थांबवले. एक कंप्लीट 2 धावे या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीने रणसंख्या 11 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती. आपण षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती पाहत आहे. 1 to go शेवटचा बॉल आहे षटकातील. युवराज लाजवाब गोलंदाजी राहिले. एखादा मोठा फटका शोधावा लागेल. मोठा फटका शोधणं गरजेचं आहे. स्लॉट मध्ये बॉल होता अलॉंग द कार्पेट, जमिनी लगत मिड विकेट मध्ये. प्रकाश बॉलवरती येत आहे की सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. असे मांडवकर डेंजर एंडला होते. 1 धावेवरती रोखलं. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा जर आपण धाव फलकावरती पाहिलं तर झाल्यात 1 to 12. चला मालाटी संघ 4 मिनिटं तुमच्याकडे. मालाटी संघ येणारे 6 बॉल आणि 6 बॉल साठी 4 मिनिटे तुमच्याकडे आहेत. आता 4 मिनिटांमध्ये जर ही 6 बॉल डिलिव्हर झाले नाही तर ज्या मिनिटाला 4 मिनिटं कंप्लीट होतील त्या मिनिटाला सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू असेल. 4 मिनिटे या 6 बॉल साठी आहेत. धाव फलकावरती धावा झाल्यात 12 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. पहिला बॉल फुल टॉस, उडवले बॉलला. अगदी उंची जास्त लांबी नाहीये. प्रकाश बॉलवरती आणि यस फलंदाज क्रमांक बाद होणार नाही. झेल ड्रॉप झालाय. चला फलंदाज माफ करा, फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती थोडस घाई नाही. चला न्यू बॅटर समोरचा जो संघ आहे त्यांच्याकडे 4 मिनिटं असतील. टाइम निश्चितपणे स्टॉप झालाय. मात्र विनंती आहे की तुमच्यामुळे समोरचा संघ थोडंसं अडचणी देणार नाही याच्यावरती थोडस आपलंही लक्ष असू द्यात. नवीन बॅटर सागर कुले मैदानावरती दाखल झालाय. चला 11 मध्ये 22 हे मॅच मध्ये समीकरण आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धावा म्हणजे 1-2 हे समीकरण आहे. फुलटॉस बॉल, पहिल्याच बॉलवरती प्रकाशच्या हातामध्ये बॉल. दुसऱ्या चेंडूवरती लगातार गडी क्रमांक 2 बाद. बॅक टू द डगआउट.
2 चेंडूवरती 2 लगातार फलंदाज बाद झालेत. तर गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाज आर्यन ऑन हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आर्यन नोंदवेल का? आता येणारा एक बॉल सर्व गोष्टी आपल्याला सांगेल, कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स निश्चितपणे आलेत. नवीन बॅटर सितीज मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज आर्यन ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू आहे. मालाटे विपक्ष मालुक या 2 संघांमधली लढाई आहे. हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेला, टॅप केला. ते पाहिलं तर सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं, त्याच्या डोक्यावरून मागे कव्हर पॉइंटला बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 1-3-13 या आकड्यावरती. चला शेवटचा 1 मिनिट राहिला. 13-13 झाल्यात. शेवटचा 1 मिनिट आहे. गोलंदाज रवाना होतोय. यावेळी जर पाहिलं तर टाइमर आहे आणि जर आपण पाहिलं तर रणसंख्या चला अजून 2 चेंडूचा खेळ या मैदानावरती या षटकात शिल्लक राहिलाय. अजय 7 चेंडू आतापर्यंत खेळलात आणि 5 या धावसंख्येवर त्यांना खेळ करताना पाहते. अजयच्या बॅटमधून फटका मोठा आलाय आणि ट्रॅव्हलला कुठे होईल याच्यावरती निश्चितपणे आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लाजवाब बॉल अडवलं गेलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या क्षेत्ररक्षकासाठी. जगदी किरण होते बॉल खाली आणि अगदी आपल्या संघासाठी 5 धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. 1-2 गो. शेवटचा बॉल. आर्यन निघालाय समोर. अजय मांडवकर आणि यावेळी बॉलला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. या चेंडूवरती मिळतील धावा 6. रणसंख्या झाल्यात 20. आता मॅच मध्ये समीकरण राह पाहिलं तर येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 1-4 14 धावांची गरज. चला मालाटे संघ 6ला 14 करायचे आहेत. सध्याच्या घडीला आपण शेवटचं षटक पाहिलं तर षटकामध्ये 8 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती 2 गडी बाद, त्याच्यानंतर 1 सिंगल, त्याच्यानंतर गडी डॉट बॉल, पुन्हा एकदा एक डिक्लेअर आणि त्याच्यानंतर एक बोटा षटकार आपण पाहिला. आता गरज आहे 6 बॉल मध्ये 14. एकंदरीत या मॅचला जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 14 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज किरण. हलक्या हाताने स्टीअर केलं. न्यू बॉलर भरत ऑन द बॉलिंग एंड. समजदारीचं क्रिकेट. अजयला यावेळी स्ट्राईक दिली गेली आणि अजय ह्या संघाचा हुकूम एक आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला की आक्रमक खेळाडू, विस्फोटक खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती सिटीच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1-3 13 धावांची गरज. दोन्ही डगआउट मध्ये जर आपण पाहिलात तर सर्व खेळाडूंच्या नजरा या सामन्याकडे. कोण होईल विजय, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. गोलंदाज भरत निघालाय राईट हॅम द विकेट. पुढचा बॉल अजय स्ट्राईकला स्लोवर केल्या बॉलला. पंचांकडे पाहिलं असेल तर दुष्काळात 13वा महिना, अर्थात एक अतिरिक्त धाव आणि रणसंख्या जाऊन पोहोचत 2-2 22 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडूचे की शिल्लक आहे, करायचे 12 धावा. अजयकडे ती क्षमता आहे तर दुसऱ्या बाजूला भरतने देखील पहिला बॉल डिलिव्हर करून आपल्यातली क्षमता मैदानावरती सिद्ध केली आहे. 5 आणि 12 पंचांच्या डाव्या इष्टीकडून राईट हॅम द विकेटनं अजय समोर हा बॉल. अकुटापासा बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न सफल झाले. पंचांचा इशारा येतोय. लगातारचा हा दुसरा चेंडू वाईड. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा जो निर्णय आहे तो अगदी शेवटचा आणि अंतिम मानला जाईल. यावेळी पाहिलं तर एक एक्स्ट्रा धाव संघाच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड. रणसंख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावेल 23 आकड्यावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 1-1 11 धावांची गरज. 4 मध्ये 11. समोर अजय सोडलं या बॉलला पुन्हा एकदा एक वाईट बॉल. लगातारचा 3रा चेंडू वाईट आलाय म्हणजे मोठं षटक. आणि आम्ही घेऊन जातो तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठं षटक, सर्वाधिक मोठे ओव्हर करण्याचा कारनामा केला पाकिस्तानच्या मोहम्मद सामीनं. 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा खेळत असताना बांगलादेशच्या विरोधात एका ओव्हरमध्ये तब्बल 17 बॉल टाकले होते, जिथे 7 बॉल वाईट, 4 चेंडू नो, 5 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 10 धावा. मॅच अजूनही जिवंत आहे. मॅच अजूनही दोन्ही बाजूने समांतर आहे. एखादा मोठा फटका आला तर मालाटी संघ बॅकफुटला, एखादा डॉट बॉल आला तर मालुक संघ बॅकफुटला. हे समीकरण आहे.
कोवळ टप्प्याचा बॉल सराच्या दिशेमध्ये खेळून काढला, एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का? त्या ठिकाणी खराब कॉलिंग, पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत येईल. यस, फलंदाज क्षितिज बॅक टू द डगआउट, गॉन, विकेटचं पतन. एक धाव निश्चितपणे आले. 4 मध्ये 9 हे समीकरण, हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. 4 मध्ये 9 येतील का? कारण आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. तर संदेश पाजणे अगदी आक्रमक खेळाडू आहे, डावखुऱ्यात असा बॅटर आहे. बऱ्याच वेळा खेळाडूचा खेळ मी सुद्धा पाहिलेला आहे, त्याच्यामुळे आक्रमक दर्जाचा खेळाडू निश्चितपणे आहे. मात्र सध्या टच मध्ये नाहीये, ही एक दुसरी गोष्ट आहे या खेळाडूची. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. स्ट्रॅटर्जी काय असेल? आता तिथे सल्ला केली जाते स्ट्राईक रोटेट करायची, की तुला हा जो बॉल मिळेल त्याच्यावर तो आल्ला चढवायचा. आता येणारा एक बॉल देखील सांगेल कशा पद्धतीने मैदानावरती अप्रोच राहील. डावखुऱ्याचा फलंदाज, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदलाव. दर्शन ठमके मागे जात असताना आपण पाहत आहे, मिड विकेट मध्ये जात आहेत मागे. ऑन साइडला जर पाहिलं तर वाईड डिश लांगॉन आहे. इकडे जर आपण पाहिलं तर लांगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. प्रकाशला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहत आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट लेग जवळ बोलवला गेलाय आणि 5 चेंडू मध्ये आता करायच्यात 9 धावा. कुटप्प्याचा बॉल आणि यावेळी अंपायर सिग्नल, इट्स वाईड बॉल. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. आणि ज्यावेळी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती असताना थोडंसं मी म्हणेल की गोलंदाजीसाठी डोकेदुखी ठरते. प्रत्येक बॉलला ऍडजस्ट करणं, प्रत्येक बॉलची लेंथ ऍडजस्ट करणं, या सर्व गोष्टी गोलंदाजीच्या दृष्टीने थोडं डिफिकल्ट आहेत. आणि यावेळी पाहिला तर अतिरिक्त धाव आल्यानंतर चर्चा केली जाते, सल्ला दिला जातो दुसऱ्या एंडला. 26-26, 4 मध्ये 8, 4 आणि 8 हे समीकरण आहे. संदेश स्ट्राईक एंडला एखादा बिग हिट, एखादा आक्रमक हल्ला, तर दुसऱ्या बाजूला भरतकडे नजर आहेत. भरत एखादा डॉट बॉल डिलिव्हर करणं अपेक्षित आहे कॅप्टनला. ओव्हर द विकेटने निघालाय, फटका चांगला आलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला, थांबवलं स्ट्राईक एंड वरून अजयनं. आणि गरजेचं आहे, जबाबदारी खांद्यावरती घेणं मी म्हणेल की चांगलं कॉल आहे. सेटल आहे, सलामीला आलेला फलंदाज आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती 7 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत एक षटकार ठोकलाय बॅटर अजयनं. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, एक षटकार आलाय. 130च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत बॅटिंग मैदानावरती चालले. 10 बॉलमध्ये तब्बल 13 धावा आतापर्यंत त्यांनी अक्षरशः खोदून काढल्यात. 3 बॉलवरती 7 हे समीकरण आहे मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भरत. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव. सिली पॉइंट मध्ये थोडासा चेंजेस करण्याचा प्रयत्न केला नाहीये. 3 मध्ये 7 हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. कोणता संघ आहे मॅच मध्ये बाजी मारेल? अजय. यावेळी फटका फसलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक जाईल, मात्र मागे घोषांकित रिजन आहे आणि घोषांकित झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आता ही मॅच आपण पाहिली तर 2 मध्ये 6, येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. एक बिग हिट, एक मोठा फटका कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे एक मोठा फटका येईल का? की दुसऱ्या बाजूला गोलंदाज भरत. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झालेत. 12च्या इकॉनॉमीने आतापर्यंत बॉलिंग चालली. 8 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू वाईड देखील पाहिलेत. त्याच्यामुळे षटक थोडंसं मोठं राहिलंय. अतिरिक्त धावा खर्ची झाल्यात. 2 मध्ये 6 अजय मांडवकर स्ट्राईक एंडला. मोठा फटका येईल का? फुल टॉस बॉल. अगदी म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानावरती, मी मगाशी उल्लेख केला की माणसानं आयुष्यामध्ये कधी 2 गोष्टी वाया घालवू नये, अन्नाचा कण, आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुल टॉस बॉल, लॉलीपॉप होता, फुल टॉस बॉल होता, हलवा चेंडू होता. आता 1 मध्ये 6 कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. खरो या मरो, डू और डाय, बचेंगे तो लढेंगे. म्हणजे आता 6 मध्ये जर 1 मध्ये 6 आल्या तर पुढच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. 1 मध्ये 6 कोणता संघ बाजी मारेल? अजय मांडवकर स्ट्राईक एंडला, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हातामध्ये ट्रॅव्हल होतो, 1 कंप्लीट. आणि या मॅच मध्ये मालाठी संघानं आपला विजयाचा झेंडा उंचावलाय. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. आमचे जवळचे मित्र, साथी, समालोचक अजित जारडे सरांना आपण ऐकूयात.